गुड मॉर्निंग. आम्ही उठलो आहे 6:15 झालं. 6:15ला उठली आहे. आता पटपट आवरते आणि जातो खाली. आवरून सगळे थांबले चहा नाश्त्यासाठी आणि परत मंदिरात जायचं आता. मंदिर झाल्यावर आता माहीत नाही किती वेळ उरतो काय उरतो आहे, कारण आमची परत 1:30ची ट्रेन आहे. असा खूप वेळ असणार आहे आमच्याकडे, पण 1:30ची ट्रेन आहे त्यामुळे मग किती वेळ उरतो आहे मग त्याच्यावर ठरणार की बाकीचं फिरायचं आहे तिथे की नाही. आधी आवरते. गुड मॉर्निंग. छान दिसते ना मी? छान आवरलं आहे. तर सगळे खाली गेलेत आणि मी आता जाते पटकन. माझा चहा नाश्ता सगळंच राहिले अजून. मला आत्ता लक्षात आलं मग म्हणजे आवरताना की एकच मिनिट, मी तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही काल काय जेवलो आणि काय केलं की त्याच्यानंतर, कारण मी इतकी दमले होते काल. चालता 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 केवढं चाललो आम्ही काल. जिथे राहतो आहे आम्ही तिथे पण चालायला खूप आहे. मंदिरातही गेलो, ते फेरी वगैरे म्हणजे जे प्रोसेस आहे, जे राऊंड आहे ते चालूनही दमले मी. आणि किती नाही म्हटलं तरी प्रवासात, ट्रेनच्या प्रवासात आपण थकतोच, त्यामुळे ते दमले होते मी. लिफ्टचा आवाज येत असेल थोडा. मग मी तुम्हाला थोड्या वेळात जेव्हा बसेल तेव्हा सांगते की मी काल काय काय जेवले. आधी खाली जाऊन नाश्ता वगैरे करते आणि सगळ्यांना भेटते. तर मला माझं ओरडते किती उशीर केला, किती उशीर केला. आमचं आत्ता इतकं भारी दर्शन झालं, मुखदर्शन घेतलं आम्ही, कारण मेन लाईनला खूप वेळ होता, 40 मिनटं होतं, म्हणून मग मुखदर्शन घेतलं आणि 10 मिनटात झालं. इतकं सुंदर, अजिबात धक्काबुक्की नाही. तिथे आहे मंदिराचं हे. आत्ता आम्ही आलो आता ते 4 धाम जे आहेत ते शेगावचे करायला. तर आता फर्स्ट स्टॉप जो आहे पहिला ते कृष्णाजी पाटलांचा घर, म्हणजे जागा जिथे महाराज पलंगावर बसले होते, तो अर्धा जळाला होता, ती वाली जागा आत्ता बघायला लागली. ही अख्खी स्टोरी त्यांनी इथे पिक्चरमध्ये डेपिक्ट केली आहे की काय सीन झाला होता तो सगळा, आणि इथे त्याचं पूर्ण लिहिलेलं आहे. जे आहे ना इथे दिसतंय, हे इथे आहे महाराजांचं प्रकट स्थान. आणि ते पोथीत जसं लिहिलंय की इकडे कुठेतरी एखाद्या कुणाची तरी मुंज चाललेली, तर त्यांच्या पत्रावळ्या ते इथे टाकत होते. महाराज जेव्हा प्रकट झाले त्या पत्रावळ्या इथे टाकत होते, ते त्यातलं अन्न वेचून खात होते असं. आतलं दाखवते थांबा जरा. हे इथे फक्त प्रकट स्थान आहे महाराजांचं, त्यांनी असं सगळं बांधलेलं आहे. जे समोर आहे ते प्रकट स्थान आहे, जे तुम्हाला दाखवलं त्याच्या इथे आता त्यांनी हे सगळं बांधलेलं आहे. खूप चालायला लागतं आहे, नाही लागत आहे ॲक्च्युली, थोडंसंच चालायचं आहे. आता जे बंकट स्थान म्हणजे जे बंकटलालाचं घर आहे ते महाराजांच्याशी खूप क्लोज भक्त असे आहेत. सो त्यांचं घर बघायला आम्ही आत्ता चाललो आहे. त्यांच्या घरात महाराज खूप वर्ष आपण म्हणू शकतो राहिले होते. हे बंकटलालांचं त्यांनी हे बनवून ठेवलं स्टॅच्यू. हे इथे खूप शांतता होती तिथे, म्हणून आम्ही काय जास्त बोलून दाखवलं नाही. पण पाया पडला गेलं, बरं केस होते अडकलं आणि माझ्या हातात आलं. तर निघालो आम्ही शेगाववरून. मग अशी आलो रूमवर
सगळे झोपलो, तासभर झोपलो, झोप काढली, एक आराम केला आणि आता निघालो. तर आता आम्हाला जायचं स्टेशनवर, तिथून फ्रोझन कचोरी वगैरे सगळ्यांना घ्यायच्या त्या घेणार आणि मग आमची 1:30ची ट्रेन आहे. ट्रेनमध्ये बसून निघणार. परत 8 तास ट्रेनमध्ये बसायचं आपण. बापरे, हां केवढं चालत आलो तिकडून पार एकदम मागून. दिसतंय पण बघ ना ते. नाही आता नाही. तर आम्हाला रात्री यायला खूप उशीर झाला होता ट्रेननीच ऑब्विसली तुम्हाला दाखवलं मी, पण यायला खूप उशीर झाला होता आणि मी दमले होते. परत दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं म्हणून मग मी तेव्हा एंड नाही केला व्लॉग, आत्ता एंड करते आहे. आणि येतानाचा प्रवास होता तुम्हाला जास्त काही, आणि मी आता तुम्हाला सांगते आधी डिटेल्स सांगून घेते की प्राईस कसं होतं, सगळ्याचा प्राईस किती काय पडलं आम्हाला. सो ट्रेनचं तिकीट आम्हाला 3000 पडलं अप्रॉक्स येऊन जाऊन. 3000 सो पर हेड, म्हणजे दोन्ही एक जर्नीचा बघितला तर वन टाईमचा बघितला तर 1500 वगैरे असं आहे. आम्हाला येऊन जाऊन 3000 होतं आणि एक्झॅक्ट 3000 नसेल, अजून ॲडिशनल अमाऊंट असेल कारण आमचं मीलसुद्धा त्याच्यात इन्क्लुडेड होतं. सो जातानाचा नाश्ता, परत दुपारचं जेवण, संध्याकाळचं हायटी हे पण आमच्या त्या ट्रेनच्या जर्नीमध्ये इन्क्लुडेड होतं आणि फ्री ऑफ कॉस्ट, त्याच्यामुळे इन्क्लुडेड होतं त्याच्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट. मग आम्ही शेगावला गेलो तर तिथे आम्ही भक्तनिवासमध्ये राहिलो. सो पण त्याच्या आधी जे स्टेशनवरून आम्ही ह्याला गेलो रूमला किंवा भक्तनिवासला गेलो, तर तिथे रिक्षा ज्या असतात, रिक्षा असतात त्यांचं ठरलेलं असतं. ते ओव्हरऑल एक अमाऊंट ठरवतात की 20, 30, 50 हे असे त्यांचे प्राइसेस असतात पर हेड. ते लोक एवढेच घेतात. ते आपल्याला थोडंसं बार्गेन करायला लागतं त्यांच्याशी आणि आपल्या बार्गेनिंग स्किल्सवर आहे की आपण किती बार्गेन करू शकतो. तर डिपेंड्स. आम्ही एखाद्या जर्नीला 50 रुपीज दिले, एखाद्या ह्याला 20, 30 असे दिले. तर ते मी ह्याच्यात कॅल्क्युलेट नाही केलेत कारण आमचं खूप वेळा येऊन जाऊन झालं होतं. तरी आपण एकदा लास्टला कॅल्क्युलेट करू ते. आणि मग त्याच्यानंतर रूम्सचं, भक्तनिवासचं जे होतं, आम्ही ह्यावेळेस आनंद विहारला न राहता विसाव्याला राहिलो, पण आनंद विहारला रूम्स नव्हते म्हणून मग विसाव्याला आम्हाला पडलं 850ला एक रूम. 850ला काय झालं, डिस्ट्रॅक्ट करतात मला या दोघी तिथे. हे असं चालू असतं आमचं. तर हा 850ला एक रूम पडली आणि हिचं काहीतरी बेकिंग चाललं असतं सारखं काहीतरी बेक होत असतं. 850ला एक रूम पडली आणि त्याच्यात 4 बेड होते. तुम्ही बघितले, फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, त्याच्यात मी रूम दाखवली आहे कशी होती ते. ताई व्हिडिओ बनवत असताना शेजारी बसून रील्स बघू नये. बोलले असते. अच्छा. हा, तर पर हेड बघायला गेलं तर 212 असं काहीतरी येतं पर पर्सन रूमचं. आणि हे एका रात्रीचे चार्जेस आहे. आणि जेवणाचं बघितलं तर इथे आपल्याला कुपॉन्स घ्यायला लागतात, तर ते 70 to 80 रुपीजमध्ये आय गेस येऊन जातात जेवणाचे. आणि नाश्त्याचे 10 to 20 रुपीज डिपेंड्स ऑन द मेन्यू, पण 10 to 20 रुपीजमध्ये. तिथे अजिबात काही असं ॲडिशनल प्रॉफिट वगैरे काढलं जात नाही. ज्या रेटला आहे त्याच रेटला देतात. सो आणि तिथलं जेवण तुम्ही म्हणाल, जे लोक जाऊन आले शेगावला त्यांना माहितीच असेल, पण जे कोण नाही गेले तिथलं जेवण म्हणजे इतकी स्वच्छता असते मेन म्हणजे. आणि टेस्ट वाईज म्हणाल तर एकदम सात्विक आणि सुपक टाईप्स असतं. अजिबात तिखट नाही जास्त, खूप असं फॅन्सी पण काही जेवण नसतं. नॉर्मल पोळी भाजी, डाळ भात, लोणचं वगैरे असं सगळं असतं. मेन तिथला तो गव्हाचा शिरा, तो काय भारी लागतो, एक नंबर, एकदम भारी. हां, मला तो आवडतो. म्हणजे आम्ही ह्यावेळेस गेलो होतो तर आम्हाला पूर्ण जेवण मिळालं. लास्ट इयर गेलो होतो तेव्हा आम्ही गेलो आणि जेवणाचं टायमिंग संपलं होतं, सत्य आहे. तर लास्ट इयर आम्ही गेलो होतो त्या टायमिंगला आमरसाचं जेवण होतं आणि आमचं नेमकं ते मिस झालं होतं.
सो पण आम्हाला फक्त त्यावेळेस खिचडी आणि शिरा मिळालं, पण तेच इतकं भारी होतं, इतकं मस्त लागलं ते. पण यावेळेस आम्हाला पूर्ण जेवण मिळालं. सो हे सगळं झालं आणि येस, सो एवढाच खर्च आला टोटल. आपण बघायला गेलं तर ट्रेन जर्नी, राहण्याचं, जेवणाचं आणि नाश्ता असं पकडलं तर 3312 असं टोटल येतं आहे. आणि ह्याच्यात मी अजून ट्रॅव्हलिंगचं नाही पकडलं. ट्रॅव्हलिंग इन द सेन्स आय एम सेइंग की आता ट्रेन स्टेशन टू विसावा, म्हणजे जे राहायचं आमचं जागा आहे तिथे भक्तनिवास, ट्रेन स्टेशन टू भक्तनिवास, मग भक्तनिवास टू मंदिर, अगेन मंदिर टू भक्तनिवास, हे असं आमचं सॅटर्डे आणि संडे मिळून तर भरपूर वेळ झालं, म्हणून मग मी ते काउंट नाही केलं आहे. बट तसं बघायला गेलं तर अप्रॉक्स 30 आपण जर प्राईस पकडली तर इकडे एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, मी 6 वेळा पकडेल येऊन जाऊन, तर 180 पर हेड 6 वेळा. मी 30 रुपीज पकडले. ते आपल्या बार्गेनिंग स्किल्सवर आहे की आपण किती बार्गेन करतोय. तर तुमच्या बार्गेनिंग स्किल्सवर तुम्ही ठरवू शकता तिकडे किती तुमचा खर्च होईल येण्या जाण्याचा रिक्षाचा. सो 180 येत आहे पर हेड. त्या 3312 मध्ये जर आपण 180 हे केलं तर 3492 येतं टोटल. सो तसं बघायला गेलं तर राईट 3,500 हे झालं. 4,000 आपण पकडूयात, कारण आमचं परत आम्ही ते हे घेतलं, काय म्हणतात, बाहेर कचोरी वगैरे खाल्ली, त्याच्यानंतर ते फ्रोझन कचोरी पार्सल घेतलं. सो सगळं टोटल ओव्हरऑल पकडलं तर 4,000 आपण पकडूयात पर हेड खर्च आला आमचा. ओके, सो माझा फर्स्ट ट्रॅव्हल व्लॉग होता. मी खूप ट्राय केलं ह्याच्यात तुम्हाला सांगायचं किंवा ते प्राइसेस वगैरे कव्हर करायचं. आय नो की खूप चांगलं नाही, म्हणजे असं खूप टॉप नॉचवालं हे नाही केलं मी, बट मला जेवढं जमलं तेवढं पूर्ण केलं. आणि इफ यू वॉन्ट मी अजून ट्रॅव्हल व्लॉग्स बनवेन, तर खाली कमेंट करून सांगा मला, मी अजून बनवू शकते किंवा अजून काय सुधारवू शकते ह्याच्यात, त्याप्रमाणे मी अजून करेन. थँक्यू फॉर वॉचिंग. ज्यांनी बघितलं नाही पार्ट 1 त्यांनी जाऊन बघा.